आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक टोस्टर. इलेक्ट्रिक आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक टोस्टर पेपर सेकंड इलेक्ट्रिक टोस्टर पान नंबर 48. यामध्ये बघा की पाठाची ओळख ब्रेडच्या स्लाइस भाजून त्यापासून कुरकुरीत टोस्ट तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. ब्रेडच्या स्लाइसचा दोन्ही बाजूने हिटिंग एलिमेंटच्या सहाय्याने उष्णता देऊन टोस्ट तयार केले जातात. टोस्टरचे ॲटोमॅटिक आणि नॉन ॲटोमॅटिक असे दोन प्रकार आहेत. नॉन ॲटोमॅटिकमध्ये ब्रेड स्लाइस भाजण्यासाठी लागणारा वेळ हा ऑपरेटरला स्वतःच्या अंदाजानुसार ठरवावा लागतो. आता बघा की टोस्टर म्हणजेच काय, तर बाजारामध्ये जे ब्रेडच्या स्लाइस मिळतात, जसं सँडविचमध्ये वापरतात, त्या स्लाइस या टोस्टरमध्ये टाकल्यानंतर त्याला उष्णता मिळून त्या गरम होतात, भाजल्या जातात. हिटिंग एलिमेंटच्या साहाय्याने या स्लाइसला उष्णता देऊन त्या स्लाइसचं रूपांतर टोस्टमध्ये करता येते. हे जे टोस्ट आहेत ते कुरकुरीत तयार होतात भाजून निघाल्यामुळे. आणि आपल्या जर घरामध्ये टोस्टर असेल तर आपण स्लाइसच्या सहाय्याने पाहिजे तेव्हा आपण टोस्ट बनवू शकतो टोस्टरच्या साहाय्याने. यामध्ये स्लाइस या त्या हिटिंग एलिमेंटच्या मध्ये ठेवल्या जातात आणि सप्लाय देऊन त्या सप्लायच्या साहाय्याने हिटिंग एलिमेंटमधून करंट वाहतो. विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होते आणि त्या टोस्टला दोन्ही बाजूने उष्णता मिळून तो भाजला जातो आणि त्यानंतर तो आपल्याला खाण्यासाठी तयार मिळतो. याचे दोन प्रकार म्हणजे नॉन ॲटोमॅटिक, साधी आणि स्वयंचलित असे दोन प्रकार पडतात. साध्यामध्ये भाजण्यासाठीचा वेळ हा आपण ठरवावा लागतो, तर ॲटोमॅटिकमध्ये आपण टायमरच्या साहाय्याने तो आपण ठरवू शकतो. कार्यतत्व नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक टोस्टर हा विजेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करतो. रिकाम्या जागामध्ये हे जे वाक्य आहे ते येण्याची शक्यता असते. इलेक्ट्रिक टोस्टर हा विजेच्या टिंबटिंब परिणामावर कार्य करतो. तर उष्णताजन्य परिणामावर कार्य करतो. टोस्टरवर असणाऱ्या रिबिन टाईप नायक्रोम एलिमेंटमधून प्रवाह पाठवला असता एलिमेंटमध्ये उष्णता निर्माण होते. या उष्णतेच्या साहाय्याने ब्रेड स्लाइस भाजण्याचे कार्य साध्य केले जाते. इलेक्ट्रिक टोस्टरचे प्रकार: नॉन ॲटोमॅटिक टोस्टर, ॲटोमॅटिक टोस्टर आणि ॲटोमॅटिक सँडविच टोस्टर हे तीन प्रकार यामध्ये आहेत. टोस्टरचे प्रमुख भाग बघा. बॉडी. इलेक्ट्रिक टोस्टरची बॉडी ही चौकोनी आकाराची बनवलेली असते. बॉडीचे प्रमुख भाग म्हणजे आतील एलिमेंट, रॅक, लॅच मेकॅनिझम या भागांना आधार देणे हे असते. तसेच एलिमेंटने तयार केलेली उष्णता ब्रेड स्लाइसकडे पाठवणे हे आहे. ही जी बॉडी आहे ती स्टीलपासून बनलेली असते, चकचकीत स्टीलपासून बनलेली असते, त्यामुळे ती गंजत नाही. आणि बॉडीचे प्रमुख कार्य म्हणजे आतील भागाला संरक्षण देणे आणि एलिमेंटने तयार केलेली उष्णता स्लाइसकडे पाठवणे हे आहे. हिटिंग एलिमेंट नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये प्रामुख्याने फ्लॅट नायक्रोम रिबन वाऊंड म्हणजे गुंडाळलेले मायका इन्सुलेशनच्या साहाय्याने इन्सुलेट करून प्रत्येक गाळ्यामध्ये दोन्ही बाजूस उभ्या स्थितीत बसवलेली असतात. त्यामुळे इलेक्ट्रिकमधून प्रवाह व्हायला असता ब्लेड स्लाइसच्या दोन्ही बाजूस उष्णता मिळून स्लाइस भाजल्या जातात व टोस्ट तयार होतो. त्यानंतर 3. ब्रेड रॅक. टोस्टरच्या ज्या गाळ्यामध्ये ब्रेड स्लाइस ठेवतात त्यास ब्रेड रॅक असे म्हणतात. या रॅकमध्ये आतील बाजूस स्लाइसला आधार देण्यासाठी सपोर्ट आर्म असतो. याची हालचाल स्प्रिंगच्या सहाय्याने वर किंवा खाली केली जाते. त्याकरता स्प्रिंग लॅच मेकॅनिझम असते.
हे स्प्रिंग लॅच मेकॅनिझम साध्या नॉन ॲटॉमिक टोस्टरमध्ये मॅन्युअल बटन प्रेस करून किंवा हाताने बटन प्रेस करून केले जाते, तर ॲटोमॅटिक टोस्टरमध्ये लॅच मेकॅनिझमचे कार्य थर्मोस्टॅट स्विच टायमर स्विचद्वारे केले जाते. म्हणजे ठराविक टाईम आपण सेट केला तर ते टाईम पूर्ण झाल्यानंतर किंवा वेळ पूर्ण झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे जे स्प्रिंग लॅच मेकॅनिझम ऑपरेट होते आणि टोस्टर जे स्लाईसपासून बनलेले टोस्ट आहे ते बॉडी बाहेर येते आणि आपल्याला ते अलगद काढता येते. तर यामध्ये ते स्लाईसला आधार देण्यासाठी आपण त्या खाचेमध्ये टाकल्यानंतर स्लाईस टाकल्यानंतर ते खाली पडू नये यासाठी आधार देण्यासाठी सपोर्ट आर्म असतो आणि तो स्प्रिंगच्या साहाय्याने वर खाली करता येतो. म्हणजे टोस्ट तयार झाले की ते बाहेर काढण्यासाठी या मेकॅनिझमचा उपयोग केला जातो. त्यानंतर 4 ग्रिल या लोखंडी प्लेटिंग केलेल्या तारेपासून बनलेल्या असतात. या रॅकमध्ये दोन्ही बाजूस एलिमेंटपासून काही अंतरावर उभ्या स्थितीत बसवलेले असतात. ग्रिलमुळे ब्रेड स्लाइसला चिटकत नाही, त्यामुळे त्या करपत नाही, तसंच एलिमेंटला धोका पोचत नाही. ग्रिल म्हणजे तारेच्या उभ्या याच्यामध्ये जसं एखादं आपण गेट तयार करतो उभ्या तारेचं, तसे 3 तारे बनवलेली असते आणि त्या 3 तारेच्या मध्ये 2 स्लाइस टाकल्या जातात आणि त्यालाच सपोर्ट आर्म आणि स्प्रिंग लॅच मेकॅनिझम जोडलेले असते. त्यानंतर 5 थर्मोस्टॅट किंवा थर्मोस्टॅट स्विच टायमर. ब्रेड स्लाइस पुरेशा प्रमाणात भाजल्यानंतर एलिमेंटमुळे निर्माण होणारी उष्णता ॲटोमॅटिकरित्या किंवा स्वयंचलितरित्या बंद होण्यासाठी थर्मोस्टॅट स्विच टायमरचा वापर केला जातो. टायमरच्या साहाय्याने वेळ आपण ठरवू शकतो आणि थर्मोस्विचच्या साहाय्याने वेळ पूर्ण भरल्यानंतर थर्मोस्टॅट स्विच जादा उष्णता निर्माण होऊ नये यासाठी थर्मोस्टॅट स्विच स्वयंचलितरित्या बंद होतात आणि सप्लाय बंद होतो. त्यानंतर ब्रेड स्लाइस ग्रिल डायग्राममध्ये बघा, हाताने आपण या खाचेमध्ये स्लाइस टाकता येते. ॲटोमॅटिक टोस्टरचा ब्रेड स्लाइस ग्रिल हा भाग ब्रेडचा तुकडा भाजण्यासाठी तसेच भाजल्यानंतर बाहेर काढण्यासाठी उपयोग होतो. याची रचना खालील वरील प्रमाणे असते. बघा, 2 हाताच्या साहाय्याने आपण हा जो स्लाइस आहे तो मध्ये टाकतो आणि त्या ग्रिलमध्ये टाकल्यानंतर तयार झाल्यानंतर तो बाहेर काढण्यासाठी त्याचीच रचना केली जाते. ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल म्हणजे जो भाजण्याचा जे पर्सेंटेज आहे, किती आपल्याला भाजला गेला पाहिजे टोस्टर, हे ठरवण्यासाठी या ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोलचा वापर केला जातो. डायग्राममध्ये बघा की लाईटपासून हळूहळू सुरुवात होते. हा जो नॉब आहे तो जसा आपल्याला डार्क पाहिजे असेल, म्हणजे जास्त भाजलेला पाहिजे असेल तर डार्कवर घ्यायचं, कमी भाजलेला पाहिजे असेल तर या मधोमध कुठेतरी घ्यायचं. जेव्हा हा स्लाइस तयार होतो तेव्हा हा नॉब या बाजूला होऊन स्लाइस बाहेर पडते. ब्रेड स्लाइस भाजत असताना तयार होणारी तपकिरी रंगाची क्षमता, याची तपकिरी रंगाची क्षमता आहे म्हणजे भाजले किती प्रमाणात भाजला गेला पाहिजे, म्हणजे स्लाइस किती प्रमाणात भाजते हे ठरवण्यासाठी ॲटोमॅटिक ब्राऊन म्हणजे तपकिरी रंग ब्राउनिंग कंट्रोलचा वापर करतात. हे ब्रेड स्लाइस टोस्टरमध्ये सरकवण्यासाठी हे प्रमाण ठरवण्याची सोय या नियंत्रकामध्ये असते. ॲटोमॅटिक पॉपअप म्हणजे टोस्टरमध्ये ब्रेड स्लाइस विशिष्ट ठरलेल्या पद्धतीप्रमाणे भाजण्याची प्रक्रिया सुरू होतात. ॲटोमॅटिकरित्या स्लाइस टोस्टरच्या बाहेर काढण्याचे कार्य हा भाग करतो. ॲटोमॅटिक पॉपअप म्हणजे बाहेर काढणे, म्हणजे सप्लाय चालू केल्यानंतर आपल्याला पाहिजे ते किती प्रमाणात भाजला गेला पाहिजे यासाठी तो ब्राउनिंग नॉब आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ठेवून ती पूर्ण क्रिया झाली की स्लाइस आपोआप बाहेर पडण्यासाठी ॲटोमॅटिक पॉपअप हा भाग वापरला जातो. त्यानंतर कूल वॉल्स. टोस्टरमध्ये ब्रेड स्लाइस भाजण्याचे कार्य सुरू असताना या उपकरणाची बॉडी जास्त प्रमाणात गरम होऊ नये
यासाठी बॉडीच्या आतील बाजूने उष्णताविरोधक मटेरियलचा वापर केलेला असतो. त्यानंतर बॉटम प्लेट, तळाचा भाग आच्छादित करण्यासाठी स्टील धातूच्या पत्र्याची प्लेट स्क्रूच्या साहाय्याने बसवली असते. ब्रेड साईजचा भुगा या प्लेटमध्ये साठतो. म्हणजे तयार होत असताना काही कण स्लाईसचे बाहेर पडतात. जसं आपण तव्यावर वगैरे भाजतो तेव्हा जो बाहेर पडतो तर तो त्यामध्ये साठतो. नॉन ॲटोमॅटिक टोस्टर रचना व कार्य बघा की नॉन ॲटोमॅटिक म्हणजे साधी टोस्टरला ऑर्डिनरी टोस्टर असे म्हणतात किंवा मॅन्युअल टोस्टर असे म्हणतात. यामध्ये ब्रेड आतमध्ये बाहेर काढण्याचे कार्य ऑपरेटरला करावे लागते. या टोस्टरला स्टेनलेस स्टील बॉडी, ब्रेड रॅक, हिटिंग एलिमेंट, बॉटम प्लेट, हँडल, पाय म्हणजे स्टँड, लॅच मेकॅनिझम, पुश बटन, सप्लाय कॉर्ड हे प्रमुख भाग असतात. याच्या बॉडीच्या आतमध्ये हिटिंग चेंबर असते. या चेंबरमध्ये उभ्या स्थितीत रिबन टाईप फ्लॅट नायक्रोम एलिमेंट बसवलेले असते. जवळच एलिमेंटला ब्रेड स्लाईड चिटकू नये यासाठी तारेची जाळी उभ्या स्थितीत बसवली असते. या चेंबरमध्ये ब्रेड स्लाईडला आधार देण्यासाठी सपोर्टिंग आर्म बसवलेला असतो. या सपोर्टिंग आर्मला वर किंवा खाली करण्यासाठी स्प्रिंग व लॅच मेकॅनिझम रचना केलेली असते. टोस्टर सहजपणे हाताळता यासाठी दोन्ही बाजूस बॅकलाईटचे हँडल बसवलेले असतात. सप्लाय देण्यासाठी 3 कोअर्ड सप्लाय वापरलेली असते. ही जी रचना आहे त्यामध्ये आत्तापर्यंत जी रचना दाखवलेली आहे ती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. तर त्यानंतर कार्य, ब्रेड स्लाईसपासून टोस्ट करण्यासाठी प्रथम टोस्टरच्या रॅकमधील सपोर्ट आर्म लॅच मेकॅनिझमच्या साहाय्याने वरती घेतल्यानंतर ब्रेड स्लाईस नॉबमध्ये रॅकमध्ये ब्रेड स्लाईस त्यामध्ये ठेवून नॉब परत खाली जातात. त्यामुळे सपोर्ट आर्म व ब्रेड खाली जातात व सपोर्ट आर्म लॉक होऊन खालच्या बाजूस स्थिर राहतात. त्यामुळे ब्रेड स्लाईस हिटिंग एलिमेंटच्या सानिध्यात येतात. टोस्टरचा सप्लाय ऑन केल्यानंतर हिटिंग एलिमेंटची उष्णता स्लाईसला दोन्ही बाजूला मिळून त्या तांबूस रंगाच्या कुरकुरीत बनतात व स्लाईसचा टोस्ट बनतो. नंतर लॅच मेकॅनिझमचे रिलीज बटन दाबतात. स्प्रिंगच्या ताणामुळे सपोर्ट आर्म वरती येतो. तयार झालेली टोस्ट चिमट्याने काढून दुसरी ब्रेड स्लाईस रॅकमध्ये टाकतात किंवा सप्लाय बंद करतात. आपल्याला नको असेल तर सप्लाय बंद केला जातो. म्हणजेच काय तर परत बघा की कार्य, स्लाईस, ही जी स्लाईस आहे ती स्लाईस टाकण्यासाठी तो आर्म आहे तो खाली दाबतात आणि त्यामुळे ती सपोर्ट सिस्टीम आहे ती वर येते. त्यामुळे स्लाईस टाकला जातो. टाकल्यानंतर परत तो आर्म खाली घेतला जातो. त्यामुळे ते हिटिंग एलिमेंटच्या सानिध्यात येतात. सप्लाय ऑन केले जातात. हिटिंग एलिमेंटच्या साहाय्याने उष्णता निर्माण होते व स्लाईसला दोन्ही बाजूने उष्णता मिळून तांबूस रंगाच्या कुरकुरीत टोस्ट तयार होतो व तो टोस्ट परत बटन दाबताच स्प्रिंगच्या ताणामुळे सपोर्ट सिस्टीम बाहेर येते व त्यानंतर टोस्ट चिमट्याने किंवा हाताने काढून टाकावा. त्यानंतर ॲटोमॅटिक पॉपअप टोस्टर सर्किट डायग्राम बघा. यामध्ये सर्किट डायग्राम जी दिलेली आहे यामध्ये डबल पोल स्विच यामध्ये दिलेला आहे. म्हणजे पेज आणि न्यूट्रल वायर एक डायरेक्ट अपलोड करताना वापरले गेले पाहिजे. ही न्यूट्रल, त्यानंतर ही पेज, हा जो पूर्ण दाखवलेला मधली रेष आहे ती डबल पोल स्विच म्हणजे मेन स्विच या टाईप दाखवलेला आहे. तशी काही आणि याचा जे वॅटेज क्षमता आहे ती जास्त असल्यामुळे हे जे सप्लाय आहे तो डबल पोल स्विचमधून देण्यात येतो. त्यानंतर हा पायलट लॅम्प आहे. म्हणजे आपण बटन प्रेस केलं की हा दिवा पेटतो. म्हणजे सप्लाय चालू झाला की नाही हे बघण्यासाठी पायलट लॅम्पचा वापर केला जातो. त्यानंतर ॲक्झिलरी स्विच म्हणजे थोडक्यात हा जो स्विच आहे तो तिथल्या इथं ऑन ऑफ करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर हीटर कॉईल आहे त्याच्या सप्लायला हा स्विच दिलेला असतो आणि हे या बाजूला हिटिंग एलिमेंट दिलेले आहे. म्हणजे हिटिंग एलिमेंट, हीटर कॉईल, हिटिंग एलिमेंट आणि ॲक्झिलरी स्विच
डबल पोल स्विच आणि सप्लाय आणि पायलट लॅम्प हे सर्किट डायग्राममध्ये दाखवले. त्यानंतर रचनेमध्ये बघा, सप्लाय कॉर्ड, ऑपरेटिंग नॉब, हा जो नॉब आहे तो वर खाली केल्यानंतर हा खाली केला की ह्या ज्या स्लाईज आहेत ते काय होतात, वरती येतात. हा परत वरती घेतला की परत तो खाली येतात. ॲटोमॅटिक हेरी स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे. हा जो आतमध्ये खाचा आहे त्यामध्ये स्लाईस टाकल्या जातात. ॲटोमॅटिक पॉपअप टोस्टरची रचना व पार्ट नॉन ॲटोमॅटिक टोस्टरप्रमाणेच असतात. यामध्ये प्रमुख फरक म्हणजे उष्णता नियंत्रणासाठी थर्मोस्टॅट स्विच. यामध्ये हा जो दाखवलेला आहे तो ॲक्च्युली ॲक्झिलरी स्विच म्हणजे थर्मोस्टॅट स्विच आहे व टायमर वापरले, त्यालाच टायमर जोडलेला असतो. याची बॉडी स्टेनलेस स्टील मटेरियलपासून बनलेली असते. याशिवाय टोस्टरला ब्रेड रॅक, हिटिंग एलिमेंट, ब्रेड स्लाइस ग्रिल, ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल, ॲटोमॅटिक पॉपअप, कूल वॉल्स हे भाग असतात. बघा, याच्यामध्ये टोस्टर साध्या टोस्टरपेक्षा यामध्ये ब्रेड रॅक, हिटिंग एलिमेंट, नेहमीसारखं ब्रेड स्लाइस ग्रिल ही पण आहे. फक्त यामध्ये ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल म्हणजे टायमर आणि त्यानंतर ॲटोमॅटिक पॉपअप म्हणजे तयार झाल्यानंतर आपोआप त्यामध्ये वर स्लाइस येण्यासाठी केला जातो. कूल वॉल्स म्हणजे जादा बॉडी तापू नये यासाठी आतमध्ये उष्णतेचे विरोधक म्हणून इन्सुलेशन वापरला जातो. या प्रकारच्या टोस्टरमध्ये ब्रेड स्लाइस भाजण्यासाठी पूर्वनियोजित वेळ ठरवता येते. म्हणजे टायमरच्या साहाय्याने वेळ ठरवून आपल्याला त्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. तसेच ब्रेड स्लाइस भाजण्याच्या प्रक्रियेत या पूर्वनियोजित वेळानंतर टोस्टर ऑटोमॅटिक बंद होतो. त्यामुळे स्लाइस ही जळून जात नाही आणि लक्ष द्यावं लागत नाही. थर्मोस्टॅट स्विच व टायमर स्विचची जोडणी केलेली आहे. त्यानंतर टोस्टरला इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर हिटिंग एलिमेंटमधून प्रवाह वाहून उष्णता निर्माण होते. ही उष्णता ब्रेड स्लाइसला संवहन पद्धतीने मिळते. विशिष्ट वेळेनंतर थर्मोस्टॅट व टायमर कार्यान्वित होऊन तयार झालेले टोस्टर बाहेरच्या बॉडीच्या बाहेर येतात. ॲटोमॅटिक टोस्टरचा ब्रेड स्लाइस ग्रिल हा भाग ब्रेडचा तुकडा घट्ट धरून भाजण्यासाठी, हिटिंग एलिमेंट ढकलण्यासाठी तसेच भाजल्यानंतर टोस्टरचा बाहेर काढण्यासाठी उपयोग केला जातो. ब्रेड स्लाइस भाजत असताना तयार होणारी तपकिरी रंगाची क्षमता म्हणजे स्लाइस किती प्रमाणात भाजल्या गेली किंवा भाजायची आहे हे ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोलने केले जाते. तसेच ब्रेड स्लाइस टोस्टरमध्ये सरकवण्यासाठी हे प्रमाण ठरवण्याची सोय या नियंत्रकामध्ये असते. टोस्टरमध्ये ब्रेड स्लाइस विशिष्ट ठरलेल्या पद्धतीप्रमाणे भाजण्याची प्रक्रिया पूर्ण होतात. स्वयंचलितरित्या स्लाइस टोस्टरच्या बाहेर काढण्याचे कार्य या भागामार्फत पूर्ण होते. त्यानंतर हा जो आहे ॲटोमॅटिक सँडविच टोस्टर. यामध्ये ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित सँडविच भाजण्याचे म्हणजे सँडविच जे आपण भाजलेला टोस्टर सँडविच जर पाहिजे असेल तर त्यासाठी या टोस्टरचा वापर केला जातो. ब्रेड सँडविच तयार करण्यासाठी या प्रकारच्या टोस्टरचा वापर करतात. ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल, टोस्टिंग प्लेट, टोस्टर बेस, कवर हँडल, इंडिकेटर लॅम्प ही ॲटोमॅटिक सँडविच टोस्टरचे प्रमुख भाग आहेत. या टोस्टरची रचना वरील आकृतीप्रमाणे आहे. यामध्ये हा सप्लाय आहे, त्यानंतर हे हँडल आहे, त्यानंतर हा लॉकर आहे, त्यानंतर ही पूर्ण बॉडी आहे, आतमध्ये बेस आहे. या दोन बेसच्या मध्ये स्लाइस ठेवले जातात किंवा सँडविच तयार केलेले ठेवले जातात. हिटिंग एलिमेंट यामध्ये सप्लाय दिल्यानंतर हिटिंग एलिमेंट उष्णता निर्माण होते. दोन्ही बाजूला जी हिटिंग एलिमेंट आहे त्या दोन्ही बाजूच्या स्लाइसला भागाला मिळतो आणि तो सँडविच भाजला जातो. खालच्या बाजूला दाखवलेला आहे जी सर्किट डायग्राम. यामध्ये हिटिंग एलिमेंट जे आहे यामध्ये हा जो उभा भाग दिसतो तो अभ्रकापासून बनलेली जाड पट्टी असते 1 आणि 2 आणि त्यावर नायक्रॉन धातूच्या तारा गुंडाळलेल्या असतात आणि त्याला सप्लाय दिला जातो. हा जो दाखवला आहे तो स्विच आहे, पण तो टायमर स्विच आहे.
आणि ही थर्मोस्टॅट आहे. यामधला जे कनेक्शन आहे हे थर्मोस्टॅटचं आहे. सप्लाय दिल्यानंतर या थर्मोस्टॅटमार्फत या टायमरमार्फत याला हिटिंग एलिमेंटला सप्लाय मिळतो. ही न्यूट्रल आहे, म्हणजे करंट हा टायमर, थर्मोस्टॅट आणि हिटिंग एलिमेंटमधून न्यूट्रलला पोचते. अशा तऱ्हेने त्याचे कार्य आहे. ॲटोमॅटिक सँडविच टोस्टरचे कार्य. सँडविच टोस्टरची कॉर्ड इलेक्ट्रिक सप्लायला सोडल्यानंतर लाल रंगाचा दर्शक दिवा प्रकाशित होतो, म्हणजे पायलट लॅम्प ऑन होतो. ॲटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल सिस्टीम. सँडविच किती प्रमाणात भाजायचं आहे ते नॉबच्या साहाय्याने आपण ठरवता येतो. सँडविच टोस्टरमध्ये ब्राउनिंग कंट्रोलचे तापमान ठरवल्यानंतर थोडक्यात काय तर या ब्राउनिंग कंट्रोलच्या साहाय्याने भाजण्याचं जे तापमान आहे ते ठरवता येतं. त्यानंतर ठरवल्यानंतर हिरव्या रंगाचा इंडिकेटर लॅम्प प्रकाशित होतो. इंडिकेटर लॅम्प प्रकाशित होईपर्यंत तापवावा. यानंतर सँडविच टोस्टरचे कवर उघडून लोणी अथवा तूप लावलेले सँडविच भाजण्यासाठी ठेवून टोस्टर बंद करावा. लाल रंगाचा इंडिकेटर लॅम्प प्रकाशित झाल्यानंतर हिरव्या रंगाचा इंडिकेटर लॅम्प प्रकाशित झाल्यानंतर सँडविच पूर्ण निर्देशित तापमानात भाजले जाईल. यामधील हिटिंग चेंबर हे टेफ्लॉनचे आवरण असलेले असते. याच्या तापमान नियंत्रणासाठी थर्मोस्टॅट स्विच बसवलेला असतो. तर अशा तऱ्हेने हे ॲटोमॅटिक सँडविच टोस्टरचे कार्य आहे. यामध्ये 2 इंडिकेटर किंवा लॅम्प असतात. जेव्हा टोस्टरमध्ये तापमान ठरवलं जातं तेव्हा हिरव्या रंगाचा इंडिकेटर प्रकाशित होतो. यानंतरच सँडविच टोस्टरचे कवर उघडून त्यामध्ये तूप किंवा लोणी लावलेले सँडविच भाजण्यासाठी ठेवून टोस्टर बंद करावा. लाल रंगाचा इंडिकेटर लॅम्प प्रकाशित झाल्यानंतर हिरव्या रंगाचा इंडिकेटर लॅम्प प्रकाशित झाल्यानंतर सँडविच पूर्ण निर्देशित तापमानात भाजले जाईल. यामधील हिटिंग चेंबर हे टेफ्लॉनचे आवरण असलेले असते. याच्या तापमान नियंत्रण थर्मोस्टॅट असतो. नेहमीप्रमाणे यामध्ये सुद्धा दोष आहे, 2-3 जादा आहे. टोस्टर चालू होत नाही, नेहमीचा सप्लाय बंद असेल, हिटिंग एलिमेंट ओपन असेल, लूज कनेक्शन, स्विच खराब झाला असेल. नेहमीचेच ही कारणे आहेत आणि नेहमीचेच त्यावरचे उपाय आहेत. इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे की नाही पाहावे. फ्यूज गेला असल्यास फ्यूज बसवावा. हिटिंग एलिमेंट ओपन असल्यास जोडणी करावी किंवा बदलावे. सर्व कनेक्शन घट्ट जोडून घ्यावीत. स्विच बदलावा. शॉक लागतो हा पण दोष, त्याने फ्यूज जातो. सेम यामधले कारणे आणि उपाय आहे, ते काही परत देत नाही. चौथा म्हणजे ॲटोमॅटिक टोस्टरमध्ये तापमान नियंत्रित होत नाही. यामध्ये कारणे बघा. फ्यूज तार कमी प्रवाह क्षमतेची असेल. तापमान नियंत्रण होत नाही म्हणजे त्यामध्ये करंट हा जेवढा पाहिजे तेवढा पोचत नाही. कारण काय तर फ्यूज तार कमी प्रवाह क्षमतेची असेल, म्हणजे जर टोस्टरला जर 5 एम्पियर कॅपॅसिटी पाहिजे असेल आणि फ्यूज तार जर 2 एम्पियरचा असेल तर त्या टोस्टरला 2 एम्पियरचाच प्रवाह पोचतो. त्यामुळे तापमान नियंत्रित होत नाही. त्यासाठी योग्य त्या प्रवाह क्षमतेची फ्यूज वापरावी. दुसरा म्हणजे टायमरचे सेटिंग योग्य पद्धतीने केले नसेल. जे पाहिजे ते सेटिंग आहे ते केले नसेल तर योग्य पद्धतीने करावे. टायमर स्विच खराब झाला असल्यास टायमर स्विच नवीन टाकावा. 5 पॉपअप क्रिया होत नाही. स्प्रिंग जाम झाली असेल, बरेच 5-6 महिने वापरून किंवा जादा दिवस वापरून स्प्रिंग जाम होते किंवा वापरलेच नाही तरी जाम होते, ती स्प्रिंग बदलावी. साईज ट्रे बेंड झाला असेल, शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही, परंतु साईज ट्रे बेंड झाला असेल, वाकला असेल तर तो साईज ट्रे दुरुस्त करावा. त्यानंतर टेस्टिंगच्या डायग्राम बघा की हिटिंग एलिमेंट सुस्थितीत आहे की नाही हे तपासण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्प जो आहे त्याचं एक टोक या हिटिंग एलिमेंटला द्यावं, दुसरं टोक हे थर्मोस्टॅट स्विचला द्यावं. जर दिवा मंद पेटला तर हिटिंग एलिमेंट सुस्थितीत आहे असे समजावे. जर दिवा पेटला नाही तर
हिटिंग एलिमेंट ओपन आहे असे समजावे, परंतु यामध्ये थर्मोस्टॅट स्विच हा जो आहे तो जर काढून आपण डायरेक्ट हिटिंग एलिमेंट आपण जर टेस्ट केली तर 100% खात्री पटेल की हिटिंग एलिमेंट चांगले आहे किंवा ओपन आहे किंवा खराब आहे. त्यानंतर हिटिंग एलिमेंट शॉर्ट असेल तीच क्रिया घ्यायची. जर दिवा प्रखरतेने पेटला तर एलिमेंट किंवा हिटिंग एलिमेंट शॉर्ट आहे असं समजावे. टोस्टरची बॉडी शॉर्ट असेल तर त्यामध्ये बघा एक हा जो भाग आहे किंवा हा सिरीज टेस्ट लॅम्प आहे त्याचं एक टोक या बॉडीला जोडायचं आणि दुसरं टोक फेजला जोडायचं, या सॉकेटमध्ये फेजला जोडायचं. जर दिवा मंद पेटला तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट दोष आहे असे समजावे. प्रकाशित झाला नाही तर शॉर्ट सर्किट दोष नाही आहे असं समजावे. अशा तऱ्हेने याची टेस्टिंग आहे. तर यामध्ये हा धडा आपला संपलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ओव्हन, टोस्टर, ग्रिलर, यामध्ये OTG हा आपण बघणार आहोत. मध्ये पानं उलटलेली आहेत त्यामुळे ते बघू नका, नंतर शिकवण्यात येईल. इलेक्ट्रिक ओव्हन, टोस्टर, ग्रिलर म्हणजेच OTG म्हणजे इलेक्ट्रिक ओव्हन, ओचा ओव्हन, टीचा टोस्टर आणि जीचा ग्रिलर असा तो OTG म्हणतात त्याला. ओव्हन, टोस्टर आणि ग्रिलर 3 in 1. याचा पाठ्य परिचय. इलेक्ट्रिक ओव्हन, टोस्टर, ग्रिलर हे हिटिंग अप्लायन्स प्रकारचे घरगुती विद्युत उपकरण असून याचा उपयोग पाणी, चहा, दूध यासारखे द्रव पदार्थ गरम करण्यासाठी करतात. या उपकरणाचा वापर घर, दुकान, हॉटेल इत्यादी ठिकाणी करतात. हे जे उपकरण आहे ते विविध आकारात तसेच 750 ते 2000 वॅट कॅपॅसिटीमध्ये उपलब्ध असतात. इलेक्ट्रिक केटलचे इथे ॲक्च्युली इलेक्ट्रिक ओव्हनचे कार्यतत्व आपल्याला बघायला पाहिजे. इलेक्ट्रिक ओव्हन, टोस्टर, ग्रिलर हे विजेच्या उष्णतेने परिणामावर कार्य करते. कमी वेळात कमी श्रमात पदार्थ तयार करण्यासाठी तसेच अन्नपदार्थ गरम आणि ताजी ठेवण्यासाठी ओव्हनचा वापर आधुनिक राहणीमानात मोठ्या प्रमाणात केला जातो. कार्यतत्व. हिटिंग एलिमेंटमधून प्रवाह वाहू लागतात, उष्णता तयार होते व अभिसरण पद्धतीने उष्णतेच्या लाटावर बंदिस्त जागेत ठेवलेले पदार्थ भाजणे किंवा गरम केले जातात. या तत्त्वाचा वापर OTG मध्ये केला जातो. रचना बघा. बॉडी, हीटिंग चेंबर यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेले आहेत, बघूया आपण. बेकिंग पॅन, ओव्हन ट्रे, 6 हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टॅट, बॅकलाइट हँडल, पायलट लॅम्प, हीट सिलेक्टर स्विच, एलिमेंट सिलेक्टर स्विच, ऑन ऑफ स्विच. यामध्ये आपण डायग्राम पुढे दिलेली आहे ते बघायची. डायग्राम काही दिसत नाही, बघूया कुठे उपलब्ध होत असेल आपण बघूया. आता सध्या यामध्ये दिलेला आहे. हा जो आहे तो सप्लाय आहे. स्क्रू आणि टर्मिनल जे वायर आहेत त्या इथे जोडल्या जातात. त्यानंतर हा जो आहे तो हीटिंग एलिमेंट, यामध्ये ही जी आहे ती हीटिंग एलिमेंट आहे. त्यानंतर हा टर्मिनल आहे, एक टर्मिनल आहे आणि यामध्ये ही टर्मिनल याला जोडलं जातं. त्यानंतर हा जो भाग आहे मधला तो हे जी रचना आहे हीटिंग एलिमेंट याच्यामध्ये जोडलेली त्याला सपोर्ट करण्यासाठी यामध्ये रिटेनिंग शील्ड जे म्हणतात ते आहे. त्यानंतर यामध्ये जे U टाईप हे काय कॉईल आहे त्या कॉईलला सपोर्ट करण्यासाठी रिटेनिंग ही शील्ड आहे मधली. आणि त्यानंतर त्याला सप्लाय देण्यासाठी इथे जी आहे सॉकेट दिलेलं आहे. बॉडी, हीटिंग चेंबर, वेंट, बेकिंग पॅन, ओव्हन ट्रे, हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टॅट, बॅकलाइट हँडल, पायलट लॅम्प, हीट सिलेक्टर स्विच, एलिमेंट सिलेक्टर स्विच, ऑन ऑफ स्विच.
OTGची बॉडी स्टेनलेस स्टीलच्या धातूच्या पत्र्यापासून बनवलेली असते. OTGचा आकार सामान्यतः आयताकृती असतो. OTGच्या बाजूस PVCचे पाय जोडलेले असतात आणि स्टँड. बॉडीच्या दोन्ही बाजूस हँडलिंगसाठी बॅकेलाइटचे हँडल बसवलेले असते. समोरील बाजूस पारदर्शक जाड उष्णतेला टिकून राहणारा काचेचा दरवाजा बसवलेला असतो. तुम्ही जर ओव्हन बघितला, मायक्रो ओव्हन, त्याच्यासारखीच याची रचना असते. बाहेरील रचना त्याच्यासारखी असते आणि चौकोनी हा जो आहे तो भाग असतो आणि आतमध्ये फक्त या टाईप इलेक्ट्रिक म्हणजे हिटिंग एलिमेंट यामध्ये बसवलेला असतो. बाहेरची रचनासुद्धा आपल्याला जर मायक्रो ओव्हन बघितला असेल तुम्ही तर समोरील बाजूस पारदर्शक जाड उष्णतेला टिकून राहणाऱ्या काचेचा दरवाजा बसवलेला असतो. दरवाजा उघडण्याच्या बंद करण्याच्या संलग्न बेकिंग ट्रे यामध्ये यावर या हिटिंग एलिमेंट ठेवण्यासाठी बेकिंग ट्रे व ग्रिल याची यांत्रिक मेकॅनिझम जोडलेले असते ऑन ऑफ करण्यासाठी म्हणजे वर खाली होण्यासाठी. दरवाजा उघडताच आतील ग्रिल व ट्रे हिटिंग चेंबर बाहेर येतील अशी रचना केलेली असते. त्यामुळे गरम झालेला पदार्थ सहजपणे बाहेर काढता येतो. म्हणजे हा जो मायक्रो ओव्हनसारखा जी आकृतीसारखी असते रचना असते मध्ये ह्या ग्रिल्स असतात. हिटिंग चेंबर असते. हिटिंग चेंबर ग्रिल पूर्णपणे आपल्याला बाहेर काढता येते कारण तशी यांत्रिक मेकॅनिझम त्याला जोडलेले असते. डायरेक्ट यामध्ये दिलेलं आहे की यामध्ये दोष निर्माण जे आहेत ते सगळे सारखेच आहे. म्हणजे चालू होत नाही, शॉक लागतो, फ्यूज जातो. चौथा म्हणजे हिटिंग एलिमेंट वारंवार जळते. हिटिंग एलिमेंटवरील इन्सुलेशन कमजोर झालं असेल, विद्युत दाब अस्थिर असेल. विद्युत दाब अस्थिर असेल तर आपल्याला सहजासहजी समजत नाही. त्यासाठी आपल्या घरातला एखादा लाईट पेटवावा आणि तो जर त्याची जर प्रकाश फेकण्याची तीव्रता कमी जास्त होत असेल तर समजावं की विद्युत दाब अस्थिर आहे. तर तो स्थिर होण्याची वाट बघावी व त्यानंतरच OTG चालू ठेवावा. हिटिंग एलिमेंटवर इन्सुलेशन कमजोर असेल, बरेच वर्ष वापरल्यानंतर उष्णता मिळून इन्सुलेशन तडकतं. त्याच्यावरचं ते कमजोर झाल्यामुळे हिटिंग एलिमेंट काय होतं, वारंवार जळते. इस्त्री कुठे दाखवली इथे मध्ये इस्त्री हा गेला कुठे केटलमध्ये दाखवलं आहे. चाललंय काय चिरायला थांबावं जरा कुठे गेला आता डायग्राम नाही एवढं दिलेलं आहे. अशा तऱ्हेने हा OTG हा धडा आपल्याला संपलेला आहे.